मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। साकीनाका भागातील खैराणी रोडवर एका खासगी कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे 20 ते 25 फूट खोल उघड्या मॅनहोल मध्ये पडून 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। असलम शेख हे साकीनाका येथील यादव नगर परिसरातील रहिवासी आहेत। मुसळधार पाऊस सुरू असताना ते खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलच्या गल्लीतून चालले होते। पावसाचं पाणी रस्त्यावर साचलं असल्यानं आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ड्रेनेज लाईनचं मॅनहोल उघडं असल्यानं त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही। क्षणाचाही विलंब न होता ते थेट 20 ते 25 फूट खोल मॅनहोलच्या मुख्य प्रवाहात कोसळले। मुसळधार पावसामुळे ड्रेनेज मधील पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान होता, ज्यामुळे ते क्षणात वाहून गेले। संबंधित ठिकाणी एका खासगी कंत्राटदाराकडून ड्रेनेज पाईपलाईनचं काम सुरू होतं। कामासाठी मॅनहोलचे मोठे सिमेंटचे झाकण बाजूला काढून ठेवण्यात आलं होतं। एवढ्या मोठ्या आणि धोकादायक उघड्या मॅनहोल भोवती सुरक्षेसाठी बॅरिगेड्स लावणे किंवा धोक्याचा इशारा देणारे फलक लावणे कंत्राटदारावर बंधनकारक होतं। मात्र घटनास्थळी सुरक्षेची कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नव्हती। कंत्राटदाराच्या याच अक्षम्य निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकाचा जीव गेलाय। अरे काय चाललंय काय आपल्या मुंबईत? पावसाचा पहिला टप्पा नाही आला तोवर लोकांचे जीव जायला लागले। साकीनाका खैराणी रोडवर तो मॅनहोल उघडा ठेवणारे ठेकेदार आणि पालिकेचे अधिकारी झोपले होते का? गरीबाच्या जीवाची काही किंमतच उरलेली नाहीये। त्या 60 वर्षांच्या असलम शेख यांचा मृत्यू झालाय। 25 ते 30 फूट खोल त्या नरकात माणूस पडतो, पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जातो आणि मुंबईची महापालिका मात्र कोट्यवधी रुपयांच्या नालेसफाईचे दावे करत बसते। हा सरळ सरळ खून आहे प्रशासनाचा। दरवर्षी पावसाळा येतो, हजारो कोटी रुपये या मॅनहोल आणि नाले सफाईवर पाण्यासारखे उडवले जातात, पण तरीही मृत्यूचे सापळे उघडे का राहतात? हा मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशाचा पार चिखल करून टाकला या लोकांनी। यात सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्यावर। महापौर, आता तरी जबाबदारी घेणार का तुम्ही, की अजून कोणाच्या मृत्यूची वाट पाहत आहात? अजूनही आठवडाही झाला नसेल याच ऋतू तावडे जेव्हा 24 जूनला गांधी मार्केट परिसरात पावसाची आणि नालेसफाईची पाहणी करायला डामडौलात निघाल्या होत्या, तेव्हा चक्क त्यांच्या डोळ्यात देखत पालिकेचा एक कर्मचारी उघड्या मॅनहोल मध्ये गपकन खाली पडला होता। त्या कॅमेरा समोर तो माणूस पडला म्हणून नशीब चांगलं तिथं लोकांनी त्याला तातडीनं ओढून बाहेर तरी काढलं आणि त्याचा जीव वाचला। स्वतःच्या डोळ्यांसमोर असा जिवंत मृत्यूचा सापळा पाहूनही जर महापौरबाईंना जाग आली नाही तर तेव्हा त्यांनी मोठ्या बाता मारल्या होत्या की मॅनहोल उघडे दिसले तर वॉर्ड ऑफिसरला निलंबित करू। मग आता साकीनाक्यात असलम शेख यांचा बळी गेलाय, आता कोणाला निलंबित करणार तुम्ही? का फक्त कागदावरच कारवाईच्या धमक्या द्यायच्या आणि प्रत्यक्षात जनतेला मरायला सोडायचं? मुंबईकरांचा पैसा जातो कुठं, हाच आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आशियातील सगळ्यात श्रीमंत महापालिका म्हणून मिरवायचं आणि रस्त्यावर साध्या सोयी सुविधा द्यायच्या नाहीत। हायकोर्टानं सक्त ताकीद दिली होती, मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवा, कुठेही झाकण उघडं राहता कामा नये। पण प्रशासनाला कोर्टाची भीती ना जनतेच्या जीवाची पर्वा। साकीनाक्याच्या यादव नगर मध्ये ड्रेनेज ग्रिलचं काम सुरू होतं, पण तिथं साधा एक सुरक्षेचा बोर्ड नाही की बॅरिगेड नाही। अंधारात किंवा तुडुंब भरलेल्या पाण्यात माणसाला कसं कळणार की समोर रस्ता आहे की मृत्यूची दरी? हा पूर्णपणे प्रशासकीय निष्काळजीपणाचा कळस आहे आणि फक्त मॅनहोलच नाही तर मुंबईतील सुरक्षा पूर्णपणे कोलमडली आहे। नुकताच मुंबईतल्या एका धावत्या बसवर महाकाय झाड कोसळलं, एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। रस्त्यानं चाललो तर मॅनहोल मध्ये पडून मरण्याची भीती, बसनं प्रवास केला तर अंगावर झाड पडण्याची भीती आणि लोकलनी गेलो तर पाणी साचून ट्रॅकवर अडकण्याची भीती। मुंबईची अवस्था इतकी बिकट झाली आहे की माणसानं जगावं कसं हाच विचार करावा लागतोय। कोट्यवधी रुपयांचे अर्थसंकल्प मांडणारे आणि स्वतःला मुंबईचे तारणहार बनवणारे नेते आता एसी केबिन मध्ये बसून फक्त चौकशीचे आदेश देत फिरणार। जोपर्यंत अशा निष्काळजी अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर थेट सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत ते मॅनहोल असेच उघडे राहणार आणि निष्पाप मुंबईकरांचे बळी जात राहणार। आता जनतेनंच या भ्रष्ट कारभाराविरुद्ध जाब विचारण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।